ठीक आहे बाळांनो. नेक्स्ट घ्या एक्सरसाइज 7.4 आणि बाळांनो IMP करून ठेवा एक्सरसाइजला. यापूर्वी 4 मार्कचा घ्या प्रकारचा फॉर्मॅट फिक्स होता. एक तर 7.3 मध्ये फॉर्मेशन ऑफ LPB असतं जे यावर कट आहेत ते, किंवा हा यातला एक प्रॉब्लेम एक्झामला येईल. आता 7.3 कट झालेली म्हणजे 4 मार्कचा प्रॉब्लेम ह्या एक्सरसाइज मधनं एक्झामला येतो. एक 4 मार्कचा प्रॉब्लेम सेक्शन डी मध्ये या एक्सरसाइज मध्ये येणार आहे. सॉल्व द फॉलोइंग LPP बाय ग्राफिकल मेथड. आपल्याला LPP दिलेली आहे, ग्राफिकल मेथडने सॉल्व करायची. तेव्हा खूप सिंपल उद्योग आहे. तुम्हाला काल कॉर्नर पॉइंट मध्ये शिकवलेली आहे. यातली स्टेप नंबर 1 काय का कॉन्स्टंटचा ग्राफ ड्रॉ करायचा. मग ठीक आहे, पहिलं एक्झाम्पल. आता समजून घ्या एक्झाम्पल काय आहे. मिनिमाइज Z. मिनिमाइज Z इज इक्वल टू 11x + 8y. बाळांनो हे काय म्हणजे हे ऑप्टिमल फंक्शन आहे आणि हे काय करायचं आहे, मॅक्झिमाइज करायचं. मिनिमाइज मॅक्झिमाइज Z म्हणजे Z तुम्हाला काय करायचं आहे, मॅक्झिमम करायचं आहे. बरोबर आहे का? ओके. सब्जेक्ट टू म्हणजे तुम्हाला हे कॉन्स्टंट, सब्जेक्ट टू कॉन्स्टंट. हे 3 कॉन्स्टंट X Y XY आणि हा जो आहे हा काय, नॉन निगेटिव्ह रिस्ट्रिक्शन. बरोबर. आता जसं तुम्ही मागच्या एक्सरसाइजमध्ये 2 मिनिटं हा ऑब्जेक्टिव्ह फंक्शन सोडून द्या, तुम्हाला आता ग्राफ ड्रॉ करता येतो ना, तो करून घ्यायचा. स्टेप नंबर 1 काय सांगते, कॉन्स्टंटचा ग्राफ ड्रॉ करून घ्यायचा. आणि आठवून पहा एक्सरसाइज 7.2 हीच होती ना, अशीच होती ना. हे सब्जेक्ट टू आणि वरचं कट केलं का नाही 7.2. मग या कॉन्स्टंटचा म्हणजे या इनइक्वालिटीचा ग्राफ ड्रॉ करा. आता ग्राफ ड्रॉ करताना आपण नॉन निगेटिव्ह रिस्ट्रिक्शन बाजूला घेतो. X > 0 Y > 0 इंडिकेट फर्स्ट क्वाड्रंट. त्याचा विषय संपला. उरले हे 3 कॉन्स्टंट. यांचा जर ग्राफ ड्रॉ करायचा असेल तर कसं करावं लागेल, तुम्हाला पॉइंट चार्ट बनवावा लागेल. बरोबर आहे. आता पॉइंट चार्ट कसा बनवणार, पहिलं इक्वेशन कोणतं आहे, पहिला कॉन्स्टंट कोणता आहे, X < 4. हा आता इनइक्वालिटी <= आहे ती करून घ्या, इक्वेशन करून घ्या. करस्पॉन्डिंग इक्वेशन X = 4. आता पॉइंट ऑन X ऍक्सिस म्हणजे पुट Y = 0. इथे X ला काय फरक पडत नाही, म्हणजे X ची व्हॅल्यू 4 आणि Y ची व्हॅल्यू 0. पण X = कॉन्स्टंट ही लाईन Y ऍक्सिस साठी असती पॅरलल टू Y ऍक्सिस. दुसरा कॉन्स्टंट घ्या, Y <= 6. इनइक्वालिटीची इक्वालिटी करा. Y = 6. Y 0 पुट करता येणार नाही, Y फिक्स झाला 6. म्हणजे Y = कॉन्स्टंट पॅरलल टू X ऍक्सिस. आणि इथे आपण पुट करणार आहे X = 0. बरोबर आहे का? पहिल्या 2 कॉन्स्टंट. त्यानंतर तिसरा कॉन्स्टंट X + Y which is <= 6. परत इनइक्वालिटी कट करून इक्वालिटी करस्पॉन्डिंग इक्वेशन X + Y = 6. पॉइंट ऑन X ऍक्सिस Y ची व्हॅल्यू 0 पुट करा, केली, X ची व्हॅल्यू 6. नंतर पॉइंट ऑन Y ऍक्सिस X ची व्हॅल्यू 0 पुट करा, Y ची व्हॅल्यू किती येईल, 6. बरोबर आहे का? ओके. पॉइंट चार्ट तयार झाला. ग्राफ ड्रॉ करा.
Okay, scale. One centimeter is equal to 1 unit. X axis, Y axis, origin. Okay, पहिली लाइन x is equal to 4, y axis ला parallel. हा इनइक्वालिटी कोणती आहे? लेस दॅन, म्हणजे याच्या आतला, म्हणजे टुवर्ड्स ओरिजिनचा एरिया घ्यायचा. नंतर y इज इक्वल टू 6, बरोबर आहे, म्हणजे x ऍक्सिसला पॅरलल. लेस दॅन म्हणजे इथे खालचा येईल. त्यानंतर तिसरी लाईन x प्लस वाय इज इक्वल टू 6. ओके, ही आहे लाईन x प्लस वाय इज इक्वल टू 6. परत इनइक्वालिटी लेस दॅन आहे, म्हणजे हिच्या पण टुवर्ड्स ओरिजिन एरिया. म्हणजे बा आता एरिया कोणता घ्यायचा इकडे पाहून घ्या. ह्या लाईनच्या आतला एरिया, या लाईनच्या इकडचा एरिया आणि ह्या लाईनच्या इकडचा एरिया, तिघांना कॉमन एरिया कोणता आहे? तर तो ओरिजिनचा जो हा एरिया आहे हा, आणि x ग्रेटर दॅन 0, y ग्रेटर दॅन 0 काय इंडिकेट करतो? फर्स्ट क्वाड्रंट. म्हणजे आला हा एरिया, बरोबर आहे. आता तुम्ही काय म्हणणार? शेडेड रिजन shows feasible solution. ओके, बांगल्यात काय केलं रे आपण आतापर्यंत? मला सांगा बरं. हा कालचाच क्वेश्चन आहे रे, हे सगळं कालचाच फॉर्मॅट आहे हा सगळा. फक्त आपण काय केलं लक्षात घ्या, सब्जेक्टिव्ह जे कन्स्टंट आहे त्या इनइक्वालिटी यांचा ग्राफ ड्रॉ.
बरोबर आहे. नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन काय आहे त्याचा म्हणजे आता काय की फर्स्ट क्वार्टर. ओके झालं. हा आता बरोबर का. आता मला काय यूज करायचं आहे बाळांनो. आता मला यूज करायचे कॉर्नर पॉइंट मेथड. आता नीट ऐकायचे. हा एवढा पार्ट आपला काल झालेला होता. कालचे सगळे एक्झाम्पल आपण इथपर्यंत सोडवले फिजिबल सोल्युशन पर्यंत. बरोबर आहे. आता नवीन काय आहे नीट लक्षात घ्या. इकडं पहिलं एक्झाम्पल लक्ष द्या पूर्ण. आता बा हा जो काही एरिया भेटलाय तुम्हाला हा एरिया पॉलिगॉन स्ट्रक्चर मध्ये भेटतो. मग याला काही कॉर्नर असतात. कॉर्नर म्हणजे दोन लाईन एकत्र कॉर्नर. मग ह्या एरियाचे कॉर्नर कोणते कोणते. पहिला कॉर्नर हा आहे ओरिजिन 0 0. दुसरा कॉर्नर याला आता ए म्हणतो मी. काय या पॉइंटचे कॉर्डिनेट. हा कॉर्नर कोणता आहे 4,0. तिसरा कॉर्नर आहे हा बी. आता मी ग्राफ पेज वापरलेला असल्यामुळे याचं आन्सर आलं मला 4,2 या. पण ठीक आहे हा 4,2 तो तुम्हाला मी प्रूव्ह पण करून दाखवणार आहे. बरोबर आहे. नंतर हा जो काही पॉइंट आहे हा पुढचा कॉर्नर पॉइंट कोणता सी. 0,6. ओके अडचण बोला बरं. काही कॉर्नर भेटले. असे कॉर्नर भेटले. हा आता तुम्ही ग्राफ पेजवर न काढल्यामुळे एक फॉल्ट झाला असेल. हा बी कॉर्डिनेट तुमच्या मापात नसता आला. हा पण जर तुम्ही हे जर स्केल घेताना सेंटीमीटर यूज केला असेल अरे 1 सेंटीमीटर तर हा जवळजवळ मापा दिसतो. पण ठीक आहे जे पॉइंट मध्ये येतात ना ग्राफच्या मध्ये म्हणजे एक ऍक्सिस वाय ऍक्सिस सोडून त्यांचं मेजरमेंट खूप ओळख होत. मग आता हे सॉल्व्ह करायला सर्व. ओके इथपर्यंत समजले. ग्राफचे कॉर्नर पॉइंट कसे घेतले समजलं का. इथे 4 कॉर्नर पॉइंट भेटले ओरिजिन ए बी सी. बरोबर आहे. ओके स्क्रीन वर घ्यायचं आहे. कॉर्नर पॉइंट शोधले फक्त मला तुम्हाला हे दाखवायचं आहे की जर तुम्ही ग्राफवर नाही घेतलं तर बीचे कॉर्डिनेट कसे फाइंड करायचे. एक्झामला हा ग्राफ पेजवर नाही काढायचा. तुमच्या नोटबुकच्या पेजवरच काढायचा आहे. ओके झालंय पुस्तकाचं. ठीक आहे आता बघा. आता इथपर्यंतचा पार्ट आपला काल झालाच होता. फक्त लक्षात ठेवा हा बी पॉइंट कोणत्या दोन लाईन्सने बांधला. x = 4 आणि x + y = 6. बरोबर आहे. आणि तुमच्या नोटबुक मध्ये काढल्यामुळे तुम्हाला ह्या पॉइंटचा प्रॉब्लेम आहे ना फक्त. ठीक आहे इथपर्यंत काय अडचण वाटतंय. हे कालचं ते फक्त आपण काय केले आज कॉर्नर फिक्स केले बाकी विशेष काहीच नाही केलं. ठीक आहे ओके 2 मिनिटं मी ग्राफ कॅरी करतोय पुढे माझ्याबरोबर. ओके हा आता तुमचा ग्राफ जो आहे तो काहीतरी असाच दिसतोय. मागे लाईनिंग नाहीये फक्त एक असेल वाय एक्स असेल. तुमचा हा पॉइंट तुम्हाला सापडत नाही कोणता पॉइंट आहे. मग काय करणार आता बघ का. फॉर पॉइंट बी जे जे पॉइंट तुम्हाला सापडत नाहीये डायरेक्टला तेव्हा इथे हा एक टॅक्स असणार. हा वाय एक्सिस
म्हणजे हा एक्स हा वाय. तुमचा ग्राफ असा आहे काहीतरी आणि इथे हा पॉईंट सापडलेला आहे का? अरे सापडला का तो पॉईंट? नाही सापडला. कारण कसं काय सापडणार तुम्हाला तो? तुमचं स्केल प्रॉपर नसतं, खालीवर होऊ शकतं. मग अशा वेळेस चेक करायचं फॉर पॉईंट बी. पॉईंट बी कोणत्या कोणत्या दोन लाईन्स पासून बनतोय? तर पहिली लाईन आहे एक्स इज इक्वल टू 4 आणि दुसरी लाईन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. बरोबर आहे का? अरे बरोबर आहे. हे मग एक्स ची व्हॅल्यू तर भेटली ना. बरोबर का? एक्स व्हॅल्यू तर भेटली. ही व्हॅल्यू तर इकडे पुट करू. Therefore 4 plus y is equal to 6. हा 4 इकडे प्लस इकडे आला तर मायनस. Therefore y किती आला? 2. आणि मग मला सांगा therefore पॉइंट बी चे कोऑर्डिनेट्स काय? पॉइंट बी एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 4 कॉमा 2. आणि मला वाटतं मी ग्राफ मध्ये तेच केला होता. बी चे कोऑर्डिनेट्स काय दिले होते? 4 कॉमा 2. इथे बघा तुम्ही जर ग्राफ प्रॉपर काढला असेल तर 4 कॉमा 2 आला असतं. बरोबर आहे का? मग ते ग्राफ मध्ये व्हॅल्यू पुट करायचे. तुम्हाला ज्या ज्या व्हॅल्यूज पॉईंटच्या ज्या ज्या व्हॅल्यूज डायरेक्ट भेटणार नाहीये त्या व्हॅल्यू या प्रकारे सॉल्व्ह करायचं. कारण तुमचा ग्राफ आता दिसणार आहे. मी मागचा काढला तसा ग्राफ दिसेल का? ग्राफ काहीच नाही तुमच्याकडे. तुमचा ग्राफ आता दिसणार आहे काहीतरी. इथे स्केल समजतच नाही काय चाललंय. मग त्यावेळेस एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिसचे पॉईंट भेटतात. पण भेटत कोणते पॉईंट नाही? जे मधले पॉईंट ते भेटत. मग पाहिजे ते पॉईंट कोणत्या दोन इक्वेशनने फॉर्म झाले ते दोन इक्वेशन घ्यायचे सॉल्व्ह करायचे. बरोबर आहे? ओके. पॉईंट बी भेटला. हा आता वापरायची मला कॉर्नर पॉइंट मेथड. काय यूज करायची आहे? कॉर्नर पॉइंट मेथड. त्यासाठी मला 4 कॉर्नर भेटलेले एरियाचे. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. दिसतो प्रत्येकाला? हे 4 कॉर्नर्स मी घेणार बाजू आणि यांचा बनवणार एक चार्ट. बरोबर का? आता हा ग्राफ मुद्दाम मी समोर ठेवतोय आणि चार्ट इकडे बनवूया आपण. तेल कट केलं. तो चार्ट बनवताना मला ग्राफ समोर पाहिजे. तुमचा ग्राफ समोर असणार आहे. मी ग्राफ खोडला नाही, चार्टच बाजूला घेतला. म्हणजे हे झाल्यानंतर चार्ट रिपीट नाही काढायचं. चार्ट तुम्ही काढलेला आहे. बरोबर आहे? हा ग्राफ तुम्ही काढलेला, हा ग्राफ परत नाही काढायचा. ओके. आता मी ते चार्ट कसा बनवणार? युझिंग कॉर्नर पॉइंट मेथड. आता मला तुम्हाला ही शिकवायची बघ. युझिंग कॉर्नर पॉइंट मेथड काय करायचा? एक चार्ट बनवायचा. चार्ट कसा असणार? पहिला असणार इथं कॉर्नर पॉइंट. त्यानंतर दुसरा पॉइंट असणार झेड, म्हणजे ऑप्टिमल फंक्शन म्हणून आपण त्याला. झेड इज इक्वल टू, पाहता बरं क्वेश्चन मध्ये झेड इज इक्वल टू काय होता? 11x प्लस 8y.
ओके, यात काय अर्थ वाटते? पहिला पॉइंट घ्यायचा, पहिला कॉर्नर पॉइंट कोणता आहे? 0 0 ओरिजिनल आता तो पहिलेच घ्यायचा. 0 0 चा मिनिंग काय रे? एक्स ची व्हॅल्यू किती आणि वाय ची व्हॅल्यू किती? मग इथे देअरफॉर झेड 11 into 0 plus 8 into 0, 0 plus 0 0. अडचण, पहिला पॉइंट मध्ये अडचण. दुसरा पॉइंट ए 4,0. ओके, याचा अर्थ एक्स ची व्हॅल्यू किती? 4 आणि वाय ची व्हॅल्यू 0. त्या टाकून याच्यामध्ये देअरफॉर झेड किती होईल? $44. बरोबर आहे का? पुढे तिसरा पॉइंट बी, बी 4,2. आता बी चे कॉर्डिनेट 4,2 आहे, टाका इथे. Therefore, z is equals to 11 into 4 plus 8 into 2. 11 into 4 किती झाला? 44 plus 8 into 2. बरोबर आहे का? आणि ओके, शेवटी लास्ट सी पॉइंट. ओके, 11 into 0 0, 8 into 6 किती? ओके, आणि आता बाळांनो मला सांगा, ज्या तुम्हाला भेटल्या झेडच्या व्हॅल्यूज, बरोबर आहे का, त्या कॉर्नर पॉइंट साठी. आता क्वेश्चन मध्ये त्या ऑप्टिमल फंक्शनच्या आधी लिहिलंय, तो मॅक्झिमाइज करायचा का मिनिमाइज करायचा? वाच, मॅक्झिमाइज करायचा. म्हणजे यातली कोणती व्हॅल्यू घ्यायची? मॅक्झिमम व्हॅल्यू घ्यायची. बरोबर आहे? मग मला सांगा 0, 44, 60 आणि 48 यातली मॅक्झिमम व्हॅल्यू कोणती आहे? तिला मार्क करायचं नाही. तिला मार्क करा, या पॉइंटला मार्क करा. म्हणजे याचा अर्थ ज्या पॉइंटला त्या फंक्शनची व्हॅल्यू मॅक्झिमम. बरोबर आहे? मग देअरफॉर the maximum value of z is, the maximum value of z is, z ची मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे? 60 is at कोणत्या पॉइंटला? आणि त्या पॉइंटचं नाव महत्वाचं नाहीये. जर एखाद्याने नेहमी उलटी दिली तर हा ए हा बी होईल, हा सी होईल. तर त्या पॉइंटचं नाव महत्वाचं नसतं. ऍट बी 2,4,2 that is at x is equals to 4 and y is equals to 2. ओके, ही होती कॉर्नर पॉइंट मेथड.
आता हा ग्राफ पुसून टाकू. ओके, आता हा ग्राफ पुसतोय मी. म्हणजे ग्राफच्या खाली तुम्ही ते पॉईंट शोधणार. ग्राफच्या खाली तुम्ही ते पॉईंट शोधणार. 1 पॉईंट 2 पॉईंट गेले की ते पॉईंट शोधणार. ते पॉईंट शोधले की काय करणार तुम्ही, प्रत्येक कॉर्नर पॉईंट घेणार. झेड मध्ये त्या व्हॅल्यूज पुट करून पहा एक्स वाय. जर तुम्हाला मॅक्झिमम व्हॅल्यू विचारली असेल तर ती मॅक्झिमम व्हॅल्यू चूज करायची आणि मिनिमम विचारले असेल तर मिनिमम व्हॅल्यू चूज करायची. आणि या फायनल आन्सर मध्ये घालायचं त्या झेडची मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे आणि ती कोणत्या पॉईंटला आहे. बा संपला आन्सर. कॉर्नर पॉईंट मिरर 4 मार्काला एक्झाम्पल आहे. अडचण बोला बरं. यातला मेन पार्ट काय, लास्ट जी एक्सरसाइज जी पाहिली ना, तो ग्राफ काढण्यापर्यंत फिजिकल सोल्युशन पर्यंतचा पार्ट आहे. आणि पुढे फक्त एवढं कॉर्नर पॉईंट, याला कॉर्नर पॉईंट मध्ये म्हणतो. अवघड आहे. फक्त पॉईंटच्या व्हॅल्यूज पुट करायच्या झेडमध्ये. समजलं प्रत्येकाला. बायोलॉजीचा स्क्रीनशॉट घ्या आता. म्हणजे हे सॉल्व करायची गरज का. जर तुम्हाला पॉईंट प्रॉपर सापडलेला असेल तर हे सॉल्व करायची गरज नसते. पण हा ग्राफच्या मधले पॉईंट जे आहे ना, एक्स वाय ऍक्सिस सोडून मधले पॉईंट ते सगळं सॉल्व करून पाहत चाला. काही वेळेस आपला ग्राफ मध्ये असं आपला 2 आलाय, त्याच्यावर 2.5 असतो. हा, ज्यावेळेस तुम्ही परफेक्ट ग्राफ पेज वापरता ना त्यावेळेस तुम्हाला फिक्स व्हॅल्यू भेटते. बरोबर. पण आपला ग्राफ पेज अलाउड नाही. आपला एलपीपी आपल्या निवडूनच्या म्हणजे आन्सर त्याच्या बरोबर काढायचं आहे. त्यामुळे एक्स वाय ऍक्सिसचे पॉईंट सोडून जे ग्राफचे कॉर्नरचे मधले पॉईंट येतील ना ते सॉल्व करून दाखवायचे. ओके. पण कोणते सॉल्व करायचे, जे आपल्या रिजनच्या कॉर्नरला येतील ते सोडून उरलेले जे पॉईंट सॉल्व करत असायचे नाही. ओके बघा, स्क्रीनशॉट घेतला. हे चपका संपला. आता काय प्रत्येक एक्झाम्पलच करायचंय. तो ग्राफ काढायचा, मधले पॉईंट शोधायचे आणि त्या झेड मध्ये पुट करायचे. मॅक्झिमम विचारला असेल तर मोठी व्हॅल्यू घ्यायची, मिनिमम विचारला असेल तर छोटी व्हॅल्यू घ्यायची. बस संपलं. ओके, ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल घ्या. म्हणजे ज्यांना 7.2 समजलेलं असेल ना फिजिकल सोल्युशनची, त्यांना ह्या एक्झाम्पल मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही येणार. ओके, सेकंड एक्झाम्पल घ्या. क्वेश्चन नंबर 2. मॅक्झिमाइज Z is equal to 4x plus 6y subject to 3x plus 2y less than equals to 12, comma x plus y greater than equals to 4, comma x comma y greater than or equals to 0. ओके, प्रॉब्लेमचे 3 पार्ट आहे. हा मॅक्झिमाइज करून द्या. हे ऑप्टिमल फंक्शन आहे, हे कन्स्टंट आहे, ते नॉन निगेटिव्ह रिस्ट्रिक्शन आहे. त्याचा अर्थ एक्स पण पॉझिटिव्ह वाय पण पॉझिटिव्ह म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट, त्याचा विषय संपला. म्हणजे तुम्हाला 2च इनइक्वालिटी, 2च कन्स्टंट येते. हे 2 कन्स्टंट घ्यायचे, यांच्यावरनं फिजिबल रिजन काढायचा
आणि मग कॉर्नर पॉइंट ऑप्टिमल फंक्शन मध्ये पुट करायचे. मग ठीक आहे, पहिलं इक्वेशन कोणतं आहे? 3x + 2y which is less than or equals to 12. करा, इनइक्वालिटी चेंज करा. ओके, पॉइंट ऑन एक्स ऍक्सिसच्या पॉइंट साठी y = 0 पुट करावं लागेल. मग y जर 0 पुट केला तर 3x = 12, 3 खाली गेला तर 4 आणि पॉइंट ऑन y साठी एक 0 पुट करावं लागेल. जर x व्हॅल्यू 0 पुट केली तर 2y = 12, 2 डिवाइड ला गेला. परत इथे इनइक्वालिटी चेंज करा. एकदा y 0 पुट करा, एकदा x 0 पुट करा. ओके, आणि x, y > 0 म्हणजे काय आहे? इंडिकेट फर्स्ट कॉर्नर. या चार्टच्या खाली येते तुम्हाला, म्हणजे खाली ग्राफ ड्रॉ करायचा. हे सेंटेन्स चार्टच्या खाली, बरोबर आहे, म्हणजे खाली ग्राफ येईल. इथे येईल एक्स ऍक्सिस, वाय. ओके, करा ग्राफ ड्रॉ. ओके, इथे येईल स्केल. ओके, पहिली लाईन ड्रॉ करा. x वर 4, y वर 6. ओके, ही लाईन कोणती आहे? 3x + 2y = 12. इनइक्वालिटी लेस दॅन आहे, म्हणजे ह्या लाईनचा खालचा एरिया घ्यायचा आहे तुम्हाला. दुसरी लाईन आहे आणि इथे इनइक्वालिटी मात्र ग्रेटर दॅन आहे, म्हणजे ह्या लाईनचा वरचा एरिया आहे. म्हणजे वाढ इकडे बघा, या लाईनचा खालचा एरिया, या लाईनचा वरचा एरिया, म्हणजे मला वाटतं हा एरिया. आणि आता मात्र आता ह्या जो काही एरिया आला
हा एरिया आहे फिजिबल सोल्युशन. The shaded region shows feasible solution. आणि आता बघा ना, इथे कॉर्नर पॉइंट घ्यायचे. मी याला ए घेतो, तुम्ही नाव उलटे पालटे झाले काय फरक पडत नाही. ए 4,0 नंतर हा बी 0,6 नंतर हा सी 0,4. आणि ह्या एक्झाम्पलला आणि मागच्या एक्झाम्पलला आयएमपी करा. ह्या एक्झाम्पलला आणि मागच्या एक्झाम्पलला आयएमपी करा. ऑलरेडी ही टाईपचं आयएमपी आहेच. यातलं एक एक्झाम्पल तर येणारच. पण जर क्वेश्चन पेपर ढिल्ली काढायचे असतील तर मागचं किंवा हे एक्झाम्पल, कारण की जर मागच्यामध्ये बा एक पॉईंट, तो पॉईंट इझिली भेटत होता, तोंडी भेटत तो पॉईंट मधला. आणि याला मधला पॉईंटच नाही ना, तिन्ही कॉर्नर पॉईंट भेटले आपल्याला. म्हणजे जसं तू म्हटलं होता मागे, याला सॉल्व्ह करायची गरज आहे का आता? डायरेक्टली पॉईंट भेटले, ग्राफच्या खाली फिजिबल सोल्युशन लिहिलं, डायरेक्ट काय वापरायची? कॉर्नर पॉईंट मेथड. पॉईंट सापडायची गरज नाही. ओके, स्क्रीनशॉट घ्यावा मिळतो. ओके, घेतलाय स्क्रीनशॉट. आणि ठीक आहे, खाली वापरा ना आता कॉर्नर पॉईंट मेथड. म्हणजे कॉर्नर पॉईंटचा तो चार्ट तयार करा. ओके बाळांनो, युजिंग कॉर्नर पॉइंट मेथड. आता इथे जे कॉर्नर आले तेच लिहा. त्या फिजिबल रिजनचे जे कॉर्नर आले तेच कॉर्नर घ्यायचे. झेड, आतापर्यंत आपण झेडचा विषयच नाही घेतला. काय होता झेड? झेड काय होता? 4x+6y. पहिला पॉइंट ए 4,0. दूसरा पॉइंट बी 0,6 आणि तीसरा पॉइंट सी 0,4. चारही पॉइंट झेड मध्ये पुट करायचे. झेड
ओके, बरोबर आहे. ओके, आता बाळांनो तुम्हाला व्हॅल्यू मॅक्झिमम पाहिजे का मिनिमम पाहिजे? अरे मॅक्झिमम पाहिजे का मिनिमम पाहिजे? मॅक्झिमम. मग यातली मॅक्झिमम व्हॅल्यू कोणती आहे? 36 ला मार्क करायचं लगेच तिथे. ती कोणत्या पॉइंटला, त्या पॉइंटला मार्क करायचं. बरोबर आहे. मग देअरफॉर the maximum value of Z is 36 at B 0,6, that is at x is equal to 0 and y is equal to 6. ओके बाळांनो, अडचण बोला. माझ्या मते या वर्षी जर पेपर ढिल्ला निघालेला असेल तर पहिलं किंवा दुसरं एक्झाम्पल ते येण्याचे चान्सेस खूप, भरपूर चान्स आहे पहिलं किंवा दुसरं एक्झाम्पल येण्याचे. म्हणजे बाकीचे पण काय अवघड नाहीये, सेम आहेत. फक्त तुझं मधला फॉर्म सोडायची गरज नाही पडली. ओके ठीक आहे बाळांनो, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ओके, मला एक सांगा बाळांनो, कॉर्नर पॉइंट मध्ये 2 एक्झाम्पल घेतले आपण, समजली? कॉर्नर पॉइंट मध्ये विशेष काहीच नाहीये, एवढंच नवीन आलं फक्त बा. बाकी तो फिजिबल सोल्युशन पर्यंत आपण 7.2 मध्ये पाहतच होतो. आता नीट ऐका, म्हणजे मी वारंवार का सांगत होतो की ज्याला 7.2 समजेल त्याला IMP, त्यालाच हे समजणार आहे IMP एक्झाम्पल. कारण या एक्झाम्पलचा निम्म्याच्या पेक्षा जास्त पार्ट हा तोच आहे ना, फिजिबल रिजन फाईंड करण्यापर्यंत. आणि फक्त कॉर्नर पॉइंट मध्ये पुढे वाढतो, काही होत नाही. बरोबर आहे. ठीक आहे, हे होतं सेकंड एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. स्क्रीनशॉट घेतला आता. ओके, एक्झाम्पल नंबर 3. मॅक्सिमाइज Z is equal to 7x plus 11y subject to three x plus 5y which is less than equals to 26. Five x plus 3y which is less than equals to 30. X greater than equals to 0, y greater than equals to 0. ओके, आपण ते ऑप्टिमल फंक्शन लगेच सोडवायला घेत नाही, पहिल्या कन्स्टंट घेतो. मग इथे लक्षात घ्या काय काय आलंय.
वरचं ऑप्टिमल फंक्शन आहे, हे ऑप्टिमल फंक्शन आहे. ओके, हे दोन कॉन्स्टंट्स आहे आणि नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन, बरोबर आहे. तर नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शनचा मिनिंग काय? फर्स्ट क्वाड्रंट. आता विषय संपला. म्हणजे गिवन इन इक्वेशन याचं करस्पॉन्डिंग इक्वेशन ओके. सगळ्यात पहिले पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस म्हणजे वायची व्हॅल्यू 0 पुट करायची. एक्सची व्हॅल्यू किती येईल? 26/3 ना. मग 26/3 3 ने डिवाइड करा. थ्री 24 उरले 2/3 म्हणजे 0.66 प्लस 0.67 असतो तो, म्हणजे 8.67. असा पॉइंट मध्ये पण येऊ शकतो. म्हणून मी तुम्हाला म्हंटलो ते मधले पॉइंट कॅल्क्युलेट करायला लागतात आपल्याला. पुढे पॉइंट ऑन वाय ऍक्सिस करा. x इज इक्वल टू 0 पुट करा. y ची व्हॅल्यू येईल 26/5. 5 बरोबर आहे का? ओके. दुसरी लाईन थर्टी. परत तिथे इक्वालिटी घ्या. ओके. वाय 0 पुट करा. एक्सची व्हॅल्यू 6. नंतर x 0 पुट करा. वायची व्हॅल्यू 10. ओके. 0.8 भेटला. ओके. आता x ऍक्सिस स्केल ओरिजिन ओके. पहिला पॉइंट प्लॉट करा. पहिली लाईन पहिले प्लॉट करून द्या. आता बघा 8.67 म्हणजे तुम्ही पॉइंट नंतर एकच घेऊ शकता. मग हा तुम्हाला 8.7 घ्यावा लागणार आहे, कारण की पुढचा नंबर आहे ना हा 0.70च्या आसपास जातो जवळ. 0.7 घ्यावा लागेल ग्राफवरती. मग 8.7 म्हणजे 8च्या पुढे 7. म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं 1 सेंटीमीटरने घ्या. हा तो 8.7चा पॉइंट आहे आणि इकडे 5.2. दोघांमधून जाणारी लाईन करा.
बरोबर आहे. ही लाईन कोणती आहे? 3x + 5y = 26. दुसरी लाईन 6 आणि 10. आणि मला दोन्ही लेज आहे म्हणजे टुवर्ड्स ओरिजिन. म्हणजे हा एरिया झिरो झिरो A 60 B याचे कोऑर्डिनेट्स नाही भेटले. बरोबर. आणि C मग आता याचे कोऑर्डिनेट्स कसे द्यावे लागतील? हा पॉइंट ज्या दोन लाईन्स तयार झाला त्या दोन लाईन्स सॉल्व्ह करायला लागतील आपल्याला. ओके. मग इथे आपण काय म्हणणार ग्राफच्या खाली therefore the shaded region shows feasible solution. नको. ओके बाळांनो. रेकॉर्डिंग पाहून स्क्रीनशॉट वगैरे घ्या. ठीक आहे. आता आपला पाहिजे कॉर्नर पॉइंट मेथड ना. त्यासाठी पहिले तो बी पॉइंट फाइंड करावा लागेल. तर बी कोऑर्डिनेट किती आला? ओके. त्यासाठी काय घ्यावं लागेल? फॉर चालू करते. ओके. फॉर पॉइंट बी. आता बी पॉइंट या दोन लाईन्सने बनलाय. तो ग्राफ मी मुद्दाम समोर ठेवलाय. बी पॉइंट कोणत्या दोन लाईन्सने बनलाय? त्याला म्हणा इक्वेशन 1. दुसरा पॉइंट कोणता आहे? दुसरी लाईन आहे = 30.
ह्या दोन लाईन्सने मिळून तो बी पॉइंट बनतोय, बरोबर आहे. मग आता काय करणार आहे, हे दोन सॉल्व्ह करायचे. कसं सॉल्व्ह करणार, याला वाटल्यास 3 ने मल्टिप्लाय करा, याला 5 ने मल्टिप्लाय करा, दोघांची सबट्रॅक्शन घेऊन टाका. या सबट्रॅक्शन हात कॅन्सल होऊन जाईल. ही सबट्रॅक्शन किती, 72. आणि आता हा जो 16 आहे हा जर का डिवाइडला गेला तर x इज इक्वल टू किती, किती डिव्हिजन, करा 16 ने 72 डिवाइड करा. एक आला 4.5 आणि ही व्हॅल्यू मग कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करा. ग्राफ खोडतोय मी, ग्राफ क्लीन केला. ओके, पुट in equation 1 3 into 4.5 ओके 3 into 4.5 किती होईल, 13.5. इकडे तो मायनस होऊन जाईल. ही सबट्रॅक्शन किती, 12.5 आणि हा 5 इकडे मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर डिवाइड. किती, 2.5. म्हणजे त्या बी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय आले, बरोबर आहे का. ओके, मग ते ग्राफ मध्ये दाखवा, तर बी पॉइंटचे कोऑर्डिनेट ग्राफ मध्ये लिहा. बरेच जण इथे लिहितात ग्राफ मध्ये लिहायचं विचारतात. ग्राफ मध्ये तुम्ही बी ला मोकळं दाखवलेलं पुढे त्याच्या पुढे लिहा 4.5 आणि 2.5 ग्राफ मध्ये लिहिलं प्रत्येकाने. मग आता यूज करा कॉर्नर पॉइंट मेथड. युजिंग कॉर्नर पॉइंट मेथड. आता कॉर्नर पॉइंट मेथडला ते ग्राफ मधनं कॉर्नर उचला सगळे.
4 कॉर्नर आहे परत. आणि ऑप्टिमल फंक्शन पण आहे तुमच्याकडे झेड. ओके, ऑप्टिमल फंक्शन काय आहे झेड? 7x + 11y बरोबर. A.6,0 होतं ना, आणि बी पॉइंट आपण शोधलाय. आणि सी पॉइंट काय होता? 0,5.2. सगळ्या व्हॅल्यूज इथे पुट करा. बरं, पाहून घ्या. 7 × 4.5 31.5 होतं, आणि 11 × 2.5 म्हणजे 7.5 होतं. दोघांची ऍडिशन 0.5 1 झाला, तो इकडे ऍड झाला म्हणजे 8 + 1 9 59 बरोबर आहे. 59. ओके. is 7 point. is 7 point. ओके. हा, आणि आता फंक्शन तुम्हाला काय करायचं आहे? मॅक्झिमाइज का मिनिमाइज? मॅक्झिमाइज. फंक्शन जर मॅक्झिमाइज करत असेल तर हे त्याचा आन्सर. Therefore, the maximum value of Z is 59 at that is at
मिनिमम व्हॅल्यू 0 येईल. पण अशा ग्राफला मिनिमाइज नाही विचारते. मिनिमाइज कधी विचारतात, जर ग्राफ अनबाउंडेड असेल ना वरच्या बाजूला तर मिनिमाइज झाली. ओके, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4 आणि 5 तुम्हाला होमवर्कला आहे. मला वाटत नाही सॉल्व्ह करून त्यांची गरज आहे. तुम्ही ट्राय करा. उद्या राहिले एक्झाम्पल घेऊया आणि उद्या तर संपून टाकूया. थोडेसे एक्झाम्पल स्लो घेतले कारण की इम्पॉर्टंट एक्झाम्पल 4-4 मार्कचे IMP एक्झाम्पल सगळे. एक्झाम्पल नंबर 4 आणि 5 तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करा. नाहीच जमले सांगा, सॉल्व्ह करून देईल. हे सिम्पलच आहे. ओके, उरले एक्झाम्पल उद्याच्या लेक्चर